सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आक्रमक लढ्याला अखेर मोठं यश आलं असून वाढत्या जल्लोषासमोर नमते की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गंभीर गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळानंतर त्यांच्या हक्कालपट्टीसाठी देशभरातील लाखो विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन पुकारले होते। या राजीनाम्यांचं वृत्त धडकताच धुळे शहरात विद्यार्थी तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरून मोठा आनंदोत्सव साजरा केलाय। हा लोकशाहीचा आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असून विविध संघटनांच्या वाढत्या दबावामुळे सरकारला हा निर्णय घेणं भाग पडल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच सत्तेच्या बळावर विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही असा सज्जड इशाराही या निमित्ताने देण्यात आला असून या महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे नीटच्या लाखो विद्यार्थ्यांना आणि परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या मार्फत जल्लोष करण्यात आलाय। यावेळी शंकरांना खरात, बापू बागुल व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। नीट परीक्षेच्या माध्यमातून जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलन चाललेलं होतं आणि विद्यार्थ्यांवर जो अमानुष हल्ला पोलिसांच्या माध्यमातून झालेला होता, त्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि तदनंतर महाराष्ट्र हा बंद केलेला होता आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं आज आम्ही बंद पाळलेला आहे। याच्या माध्यमातून जर शासनाने दखल घेतली नाही आणि प्रधानचा राजीनामा जर घेतला नाही तर या ठिकाणी मी माझ्या आंदोलनकर्त्यांना शांततेच्या माध्यमातून आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करावं। याच्या माध्यमातून आज या ठिकाणी जो काही राजीनामा देवेंद्र प्रधान यांचा झालेला आहे तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही हाक दिलेली होती याच्या माध्यमातून झालेला आहे। म्हणून या ठिकाणी जे काही यश संपूर्ण आंबेडकर चळवळीचं आहे, कारण की जंतर मंतरवर जय हिंद जिंदाबाद त्याच पद्धतीने जय भीमचा जो काही नारा होता आणि आंबेडकर चळवळ ज्या पद्धतीने एकजूट केली होती त्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांसह संपूर्ण समाजातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। कारण की ही जी परिस्थिती जी निर्माण झालेली नीटच्या माध्यमातून जे 20 विद्यार्थी या ठिकाणी जे मरण पावलेले आहेत यांना या ठिकाणी खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असं मला या ठिकाणी वाटतं। या अनुषंगाने धुळ्यामध्ये आम्ही या ठिकाणी धुळे जिल्हा संघटक शंकरांना खरात यांच्या माध्यमातून हा आनंदोत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। ओके।